पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 20वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। सूर्य अखेर ग्रहण कालाच्या उंबरठ्यात रघुनाथ पंतांनी मिर्झा राजांच्या बेल आणि तुळशी महाराजास दिल्या आणि त्याचे निरोपही निवेदिले। एकूण परिस्थितीची स्पष्ट कल्पना येऊन चुकली। जगदंबेची इच्छा आणि आज्ञा या प्रसंगी 4 पावले माघार घ्यावी अशीच दिसते। या कठोर परिस्थितीतून इतिहासाचा एखादा महान अद्भुत अध्याय घडून आणण्याचा श्री तुळजा भवानीचा संकल्प असेल। जय आदिशक्ती, जय भगवती, तुझी इच्छा, तुझी आज्ञा। महाराजांना खेद होत होता तो आपल्याच रक्ताच्या एका पुरुषाने आपणासच पेचात आणावे याचा, परंतु ते फार थोर विवेकवंत। त्यांची खात्री होती की आपले हे कार्य श्रीरामाचे कार्य आहे, श्रीकृष्णाचे कार्य आहे। मग स्वजन विरोध करतील किंवा शत्रुत्व करतील याचा खेद का? ते खुशाल शत्रुत्व करोत, आपल्यावर प्रेम न करोत, परवा नाही। ग्रहणकाल आहे, संकटास तोंड दिले पाहिजे। सूर्याच्या सातत्याने, ध्रुवाच्या निष्ठेने, चाणक्याच्या आत्मविश्वासाने आणि रघुराजाच्या त्यागवृत्तीने उभे राहिलेच पाहिजे। हा क्षणिक काळोख दूर सरेल, संपेल, तोपर्यंतच वेदना, तोपर्यंतच यातना। नंतर रथ आपला, अश्व आपले, अस्मान आपले आणि गतिमान सप्त अश्वांच्या 28 तापात नभोमंडळ जिंकू। श्री अंबिकेचीच इच्छा आहे की स्वतंत्र, स्वाभिमानी, बलाढ्य पण उदार असे सार्वभौम सिंहासन निर्माण व्हावे। ते होणारच। त्यासाठी आल्या प्रसंगास सन्मुख सादर झालेच पाहिजे। दुसऱ्या दिवशी भेटीसाठी निघण्याचा बेत महाराजांनी मुकर्रर केला। दुसरा दिवस उजाडला। महाराज निघाले। आपल्याबरोबर 6 जण ब्राह्मण कारभारी, रघुनाथपंत पंडितराव आणि पालखी नेण्यासाठी येणारी 6 माणसेच महाराजांनी फक्त बरोबर घेतली। श्री भवानीचे आणि श्री सांबाचे दर्शन त्यांनी घेतले। आईसाहेबांना नमस्कार केला। अर्थात आईसाहेब यावेळी राजगडावर नव्हत्याच। सिंहगड ईशान्येस 5 कोसावर दिसत होता। थोर तपस्वी ब्राह्मणास नमस्कार केला आणि महाराज पालखीत बसले। कहारांनी पालखी उचलली। उदयोस्तु, उदयोस्तु जगदंब। पालखी प्रथम शिवापूरकडे निघाली। शिवापूर येथे मिर्झा राजांचा सरदार सरफराज खान याचा तळ होता। या खानाला भेटून त्याला सांगाती घेऊन मग पुरंदरच्या नजीक मिर्झा राजांना भेटीला जाण्याचं महाराजांनी ठरवलं होतं। अर्थात या गोष्टीची आधी सरफराजला वर्दी असेलच। शिवापुरास येऊन त्यांनी खानास बरोबर घेतलं। खानानेही निघण्यापूर्वी मिर्झा राजांकडे ही बातमी कळवण्यासाठी स्वार पिटाळले। दिलेर खानानं कमालीची घाई सुरू केली। शिवाजी यायच्या आत निदान त्याच्या देखत पुरंदर काबीज करायच्या निर्धारानं तो गडावर टकरा देत होता। गड मात्र मुळीच दाद देत नव्हता। मिर्झाराजे वारंवार पुरंदराच्या प्रकृतीची चौकशी करीत होते। अजून तरी गडाची प्रकृती खणखणीत होती। नाडीचे ठोके प्रतिध्वनी उमटण्या इतके स्पष्ट ऐकू येत होते। हर 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 महादेव, जय येळकोट मल्हार। मिर्झाराजे असेच गडावर चालू असलेल्या हल्ल्याविषयी चौकशी करीत असतानाच शिवापूरहून बातमीचे लोक आले आणि त्यांनी राजांना खबर दिली की शिवाजी राजे शिवापुरास आले असून सरफराज खानासह मुलाखतीस येत आहेत। शिवापूर ते पुरंदर हे अंतर फार थोडेसे। गराडखिंडीच्या वाटेने अवघे 5 कोस। दिलेर खानाचा प्रचंड आटापिटा चालू होता। एकच धावपळ चालू होती आणि मिर्झा राजांच्या छावणीतही एकच गडबड उडून गेली। शिवाजी भोसला स्वतः आपल्या छावणीत येत आहे ही बातमी मिर्झा राजांच्या छावणीत पसरली। शिवाजी येणार आहे। अरे बापरे, आता तो काय गडबड उडवतो कोण जाणे। शाहिस्ते खान, खवास खान, फतेह खान, अफजल खान, फाजल खान, नामदार खान, इनायत खान, रणदुल्ला खान, अब्दुल फतेह खान, कारतलब खान, सलाबत खान इत्यादी बड्या बड्या मंडळींची दाणादाण उडवणारा शिवाजी आता खुद्द आपल्याच छावणीत येणार म्हणजे मग आपले कसे व्हायचे? कुतूहल, भीती, औत्सुक्य यांची गर्दी लोकांच्या मनात उडाली। निकोलाव मनुची हा गोरा आणि मिर्झा राजांचा प्यारा सरदार यावेळी इथे होताच। लोकांची गमतीदार तारांबळ पाहून त्यालाही मोठी मजा वाटली। त्याने ही हकीकत नंतर लिहून ठेवली। शिवाजी निशस्त्र येणार आहे आणि वाटाघाटीसाठी येणार आहे हे जरी खरे होते
तरी न जाणो. एवढ्यात महाराजांचे वकील रघुनाथ पंत हे पुढे छावणीत आले. यावेळी सकाळचे 8 वाजले होते आणि तो दिवस होता 11 जून 1665. मिर्झाराजे आपल्या शामियानात दरबार मांडून बसले होते. पंत आले. त्यांनी राजांना वर्दी दिली. महाराज, शिवाजीराजे ठरल्याप्रमाणे आपल्या भेटीस आले आहेत. बरोबर 6 ब्राह्मण आणि पालखीचे कहार भुई आहेत. महाराज छावणीपासून काही अंतरावर थांबले होते. शिवाजी राजा खरोखरच आला की कल्पना नव्हती. तरीही मिर्झाराजे या गोष्टीमुळे आपल्या वर्तनात यत्किंचितही उलघाल, चलबिचल किंवा कसलाही विकार उमटू न देता आपल्या सरदारास उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुंशियास म्हणाले, आप दोनों शिवाजी राजा के आगवानी को जाए और उसको हमारा संदेशा कहे. अगर सब के सब किले हमारे कब्जे में देना है तो आगे कदम रखिए, नहीं तो यहीं से वापस लौट जाइए. उदयराज आणि अग्रसेन सामोरे आले आणि महाराजास त्यांनी राजांचा निरोप सांगितला. ते ऐकल्यावर महाराजांनी उत्तर दिले, मैं अब बादशाह का खिदमतगार हूं और मेरे बहुत से किले मैं बादशाह को देने के लिए तैयार हूं. लगेच त्या दोघांबरोबर महाराज छावणीत येण्यास निघाले. बरोबर महाराजांची ब्राह्मण मंडळी होतीच. मिर्झा राजांच्या शामियानाजवळ सर्वजण पोहोचताच तोच मिर्झा राजांनी आपल्या लष्करी बक्षी जानी बेग याला बाहेर पाठवलं आणि शिवाजी राजांना आत शामियानात आणण्यास फरमावलं. शामियानाच्या दारापर्यंत स्वतः मिर्झा राजे आलेच नाही. बक्षी जानी बेगने बाहेर येऊन महाराजांचं स्वागत केलं आणि त्यांना आत नेलं. आत आपल्या जागी मिर्झा राजे उभे होते. महाराज आत गेले. दरबारी पद्धतीप्रमाणे आलिंगनपूर्वक भेट घेण्यासाठी महाराज पुढे आले. आलिंगन? अरे बापरे, शिवाजी राजांना आलिंगन देणे भयंकर महागात पडते हे मिर्झा राजांना माहीत होतं. अफजल खानाने त्यांना आलिंगन दिले आणि तो मेलाच. आता महाराजांनी मिर्झा राजांना आलिंगन दिलेच. निमिष, 1 क्षण, 2 क्षण महाराज आलिंगन देऊन अलग झाले. मिर्झा राजे सुखरूप जिवंतच होते. महाराजांचे नखही त्यांना टोचले नाही. केवढे आश्चर्य! नाही, यात आश्चर्य काहीही नाही. मिर्झा राजांनी तितक्याच तोलामोलाने, आदराने, मनपूर्वक आणि प्रेमाने महाराजांचे स्वागत करायला पाहिजे होते. तितकेही केले नाही. फारच उणेपणाने आणि महत्वशून्यतेने मिर्झा राजे वागले. शामियानाच्या दारापर्यंत यावयासही त्यांचे पाय जड झाले. वास्तविक मिर्झा राजांनी छावणीतून कोसभर सामोरे येऊन महाराजांना भेटावयास हवे होते. बादशहाची साधी फरमाने आली तरीही फरमानबाडी उभारून 3-3 कोस पायी चालत जाऊन त्या बादशाही चिटोऱ्याचा मान राखणारे मिर्झा राजे 2 कोस तर राहोच, पण शामियानाच्या दारापर्यंतही यावयास नाराज होते. ते आले नाहीत. राजनैतिक मुलाखतीत मिर्झा राजांनी कठोरता ठेवली तर, आणि ती ठेवलीच. ते योग्य मानता आले असते. पण सभ्यता, शिष्टाचार आणि संस्कृतीलाही त्यांनी पारखे व्हावे ही रघुकुलाची रीत. पण तरीही मिर्झा राजांवर न राग धरता, कसलाही अपमान न मानता महाराज हसतमुखाने आले. निशस्त्र आले. हृदयाला हृदय भिडवून भेटले. का? कशा करता? परकीय शत्रूंचे हे चाकर बनून आपल्याशीच वैर करीत असले तरीही मिर्झा राजे आपले आहेत, हीच एकमेव जाणीव आणि श्रद्धा महाराजांच्या हृदयात जागी होती. मिर्झा राजांनी महाराजास आपल्या सन्निध्य बसवले. लांबून तोफांचे आवाज ऐकू येत होते. महाराजांचे लक्ष शामियानाच्या कमानीतून बाहेर गेले. समोरच महाराजांचा प्यारा पुरंदर किल्ला दिसत होता. दिलेरखानाचा तोफखाना किल्ल्यावर धडकत होता. धुरांचे लोट गगनात चढत होते. हातघाईची झुंज चालू होती. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. गडावरच्या आपल्या लोकांना किती असह्य ताण सहन करावा लागत असेल याची त्यांना कल्पना होतीच. दिलेर खानाच्या ताकदवान हट्टामुळेच तर गडाला फास लागलाय. यातून जर कदाचित खानाने किल्ला कब्जात घेतलाच तर आतल्या आपल्या लोकांचे किती हाल करतील, बेआबरू करतील आपली माणसे. महाराज आतल्या आत कळवळले. शेजारी मिर्झा राजे बसले होते. महाराज चटकन मिर्झा राजांना म्हणाले, राजाजी, यह पुरंदर फौरन आपके कब्जे में देता हूं, बादशाह को नजर करता हूं. यावर काहीशा छद्मीपणाने मिर्झा राजे म्हणाले, पुरंदर तो हमारे कब्जे में आ ही गया है. बिल्कुल थोड़ी ही देर के बाद हमारी तलवारें अंदर के लोगों को कत्ल करेगी.
आपके पास बादशाह को नजर करने के लिए दूसरे बहुत से किले हैं. यावेळी पुरंदरावर दिलेरने जो राक्षसी हल्ला चढवला होता तो मिर्झा राजांच्या सूचनेवरून चढवला होता. मुद्दाम त्यांनी आपल्या बळाचं प्रदर्शन चालवलं होतं. मिर्झा राजांच्या निर्विकार उत्तरावर महाराज म्हणाले, राजाजी, पुरंदर के हमारे लोगों को कत्ल न कीजिए. मैं खुद किला खाली करके आपको सुपुर्द करता हूं. अब मैं बादशाह का बंदा हूं. अच्छा, ठीक है, असं म्हणून मिर्झा राजांनी लगेच आपला सरदार गाजी बेग मीर तबजुक याला दिलेर खानाकडे रवाना केलं. महाराजांनीही आपला एक माणूस गाझी बरोबर दिला. मिर्झा राजांनी दिलेरला आणि आपला कुवर किरत सिंह याला निरोप पाठवला की शिवाजी राजे किल्ल्याचा कब्जा देण्यास तयार आहेत, तरी आता किल्ल्यावरील हल्ले थांबवावेत, आतील लोकांस अभय द्यावे, ते निघून जातील, मग आपण किल्ला ताब्यात घ्यावा. गाझी बेगने दिलेर खानला हा निरोप सांगितला. झालं, ज्यासाठी आजपर्यंत खानानं एवढा आटापिटा केला तो वायाच गेला. पुरंदर लढून जिंकून काबीज करीन ही त्याची ईर्ष्या, हौस आणि प्रतिज्ञा अखेर व्यर्थच गेली. महाराजांच्या माणसाने लगेच गडावर सर दरवाजापाशी जाऊन आपल्या सर्व मंडळींना आणि किल्लेदाराला महाराजांचा निरोप सांगितला. महाराजांची आज्ञा होती की गड सोडून द्या, गडाखाली सर्वजण उतरा. आपले कर्तव्य अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत चोखपणे बजावणारी महाराजांची ही अत्यंत इमानी आणि शूर माणसे दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जून 1665 गडावरून खाली उतरली. गडावरचा भगवा झेंडा खाली आला, मोगलांचा झेंडा वर गेला. सय्यद मोहम्मद जवाद याने गडावरच्या मालमत्तेचा ताबा घेतला. शिवाजी भोसला जातीने शरण आला असून पुरंदराचाही ताबा त्याने दिला असल्याची आनंदाची खबर अगदी ताबडतोब मिर्झा राजांनी दिल्लीस औरंगजेबास पाठवली. महाराजांची राहण्याची सर्व व्यवस्था मिर्झा राजांनी आपल्या दिवाणखान्याच्या शामियानातच उत्तम केली. अवघ्या 6 ब्राह्मणांनीशी महाराज मिर्झा राजांच्या छावणीत आले आणि आणखीन संपूर्ण 2 दिवस 3 रात्री छावणीतच राहणार होते. हे धाडस आणि हा आत्मविश्वास महाराजांनीच बाळगावा. मिर्झा राजे बादशहाचे कितीही निष्ठावंत गुलाम असले तरी ते दगाबाजी करणार नाहीत ही महाराजांना खात्री होती. मिर्झा राजेही आपल्या वचनाला बेल तुळशींना दक्षतेने जागले. या रात्री म्हणजे 11 जून 1665 महाराजांशी मिर्झा राजांच्या वतीनं उदयराज मुन्शी आणि सुरतसिंह कछवा यांनी दीर्घ वाटाघाटी केल्या. मध्यरात्रीपर्यंत बोलणी चालू होती. खूपच सवाल जवाब झाले. मिर्झा राजे शेजारच्या तंबूत होते. मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला व रुपया कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर असे ठरले, महाराजांनी आपले लहान मोठे मिळून एकूण 23 किल्ले बादशहास द्यावे. या किल्ल्यांच्या ताब्यातील 4 लाख होन म्हणजे सुमारे 16 लाख रुपये वसुलाचा मुलूकही बादशहास द्यावा. लहान मोठे असे 12 किल्ले आणि 1 लाख होन म्हणजे सुमारे 4 लाख वसुलाचा मुलूक महाराजांच्या ताब्यात राहावा. स्वराज्याचा केवढा मोठा लचका उडाला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 20 आज आपण ऐकणार. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या YouTube चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला
सबस्क्राईब करा.